हो कशी बॅग पकडून चाललेले आहेत. हे साधू बाबा इकडे बसलेले आहेत. एक स्टायलिश साधू बाबा आहे, त्यांचं नाव दर्शन दिसते. आपण त्या स्पॉटवर आलेलो आहोत आणि तिथून तुम्हाला अख्खी गंगा गंगा बघायला मिळेल. लाईव्हवर असेल तर बघा. आपण ज्या स्पॉटला चाललेलो आहोत तो बघण्यासारखा स्पॉट. आपण बघा गंगा नदी दिसणार आहेत. 1 2 3 लाईव्ह चालू आहे. हो मित्र, आपण ज्या स्पॉटला थांबलोय तिकडनं बघा केवढा मोठा घाट आहे आणि वरनं म्हणजे उंचावरनं आहे. इकडनं सगळं बघा. सगळे लोक इकडे बोटिंग करायला आले. हा बोटिंग स्पेशलिस्ट आहे आणि तिकडे एक मोठा ब्रिज आहे. दिसत असेल तुम्हाला केवढी मोठी गंगा नदी पसरलेली आहे. आमचे आजयदादा पण व्हिडिओ काढत आहेत. हो एव्हरग्रीन पुणेकर काका. हो आपला लाईव्ह चालू असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढता येत नाही, त्यामुळे आपण लाईव्हचे हायलाईट्स काढत आहोत. बघा मित्र, आपण चाललेलो आहोत आता शिवलिंग पार्क बघायला. त्याच्या अगोदर इकडे गंगा नदीमध्ये किती बोटी आहेत बघा. संध्याकाळची वेळ आहेत आणि ते बोटीत बसायला 200 ते 300 रुपये पर हेड घेतात. आणि इकडे बघा किती चौपाटी कशी असते मुंबईला, चौपाटीसारखा हा परिसर आहे. इकडे हवन चालू आहे बघा. अशा इकडे रस्ता आहे, अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्यावरून इकडे खाली येऊन असं इकडे गंगा नदीचं दर्शन घ्यायचं पाहत असाल तुम्ही. बघा आपण एकदम लाईव्ह पण आपण किती व्यवस्थित दाखवत आहोत बघा. पाहत असाल तुम्ही, लाईव्ह शेअर करू शकता. बघा अफाट एकदम गंगा नदीने कसं रूप धारण केलेलं आहे. रुद्र अवतार केलेला आहे. बोटी पसरलेले आहे. गंगा यमुना सरस्वती तिन्ही नदीचे संगम आहे बघा मित्र. आणि बघा तिथं बोटिंगचं हे आहे. तिथं तिकीट काढायचं बघा. गर्दी बघत असाल. हां आय एम एव्हरग्रीन काका कलपदा स्वागत आहे. संघर्ष तयार आहे. संघर्ष स्वागत आहे तुमचे. पावन नगरी पुण्यनगरी गंगा नदीच्या पात्रात आपले सरसे स्वागत आहेत. आपण आलेलो आहोत प्रयागराज कुंभमेळा पाहिला आणि आता बघा आपण जे आता चाललेलो आहोत शिवलिंग पार्क पाहिला. त्याच्यापूर्वी आपण घरातून निघतानाच लाईव्ह चालू केला होता, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना कारण की इकडे गाडीची व्यवस्था नाही. इकडे जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर चालायला लागतं आणि फक्त VIP लोकांना तिकडे गाड्या सोडतात बघा. फक्त VIP लोकांनाच गाड्या अलाउड आहे. सामान्य माणसाला चालत यायला लागतं बघा. लोक कसं बोटिंगचा आनंद घेत आहात. मी झूम करून दाखवतोय तुम्हाला. अरे नहीं खाऊंगा, अब रास्ते पता चल गए. हम अपोजिट साइड में असली. संघर्ष ताई लाईक डन केले, धन्यवाद. आज जरा मेसेज वाचतो. संध्याकाळ झालं की मेसेज वाचतो येतो. सकाळी उन्हाचा प्रकाश असतो डोळ्यावर. बघा मित्रांनो कसे संध्याकाळची वेळ आहे. कसे इकडे होम हवन चालू आहे आणि ह्या साईडला सगळे एवढी मोठी गंगा यमुना सरस्वती तिन्ही नदीचं संगम झालेला आहे. आणि या संगम घाटावर इकडे सगळे लोक कसे बोटिंग करत आहात. गर्दी भरपूर आहे. आणि आता आपण शिवलिंग पार्क जाणार आहोत. बघा हा असा उंचचा भाग आहे. याच्यावरनं लोक बघत आहेत. आमचे अजयदादा पण आहेत बघा इकडे. हो सगळे लोक इकडे शूटिंग. दादा पण इकडे थांबलेले आहेत. स्वागतम सुस्वागतम. सर बघा दादा शूट करत आहेत. चलो आगे बढ़े, चलो आगे बढ़ो चलो. दिखाइए पूरा. हो मित्रों लाईव्ह डिस्टर्ब होतो का, पण घाबरू नका. हो मित्रों लाईव्ह डिस्टर्ब होते जास्त. तुम्ही लाईव्हवर बने रहो. जास्त वेळ नाही. एक 5 सेकंड 10 सेकंड डिस्टर्बन्स आहे बघा. तुम्ही पाहत आहात गंगा यमुना सरस्वती